मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 ऑगस्टचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग तिकडनं खूप उशीर आला, त्यामुळे रिव्ह्यू द्यायला उशीर झाला. तर बघा, सुरुवातीला अर्जुन आणि सायली प्रियाच्या हॉस्पिटलमध्ये आले, जिथे ती ऍडमिट आहे. आता प्रिया मस्त सलाईन काढून तिथल्या तिथे त्या तिच्या रूममध्ये शतपावली करत असते, आळस बिळस देत असते, आरामात फिरत असते. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली दाखवलेत. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको तू कशाला हा अट्टहास करते? तसंही आपण ठरवलं होतं ना की तन्वीला इग्नोर करायचंय, तिला जी शिक्षा मिळायची होती ती मिळाली आहे ना, आता हे सगळं नवीन काय चाललंय तुझं? सायली म्हणते, हे बघा अहो, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तिला तिच्या एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, पण आता तिचा दुसरा गुन्हा आपल्या समोर आलाय आणि तो काय असा विसरून जायचा का आपण? सायलीने ठरवलंय प्रियाला अद्दल घडवायची आहे. अर्जुन म्हणतोय, मग आता तू काय करणार आहेस? सायली म्हणते, तिला आता धडा शिकवणार आहे मी. तिला असा धडा शिकवते ना की पुन्हा ती असे गुन्हे करायला धजावणारच नाही. प्रिया इथे मस्त आरामात पडलेली असते तिच्या रूम मध्ये. सायलीने एक युक्ती केली आहे. आता सायलीने नाटक केलंय तिला विष देण्याचं. तर बघा पुढे काय काय घडलंय. आजचा भाग तसा त्यांनी छानच दाखवलाय. तर आता प्रिया अशी मस्त फिरणार असते, तेवढ्यात तिला चाहूल लागते, कोणीतरी येतंय तिच्या खोलीमध्ये. मग ती लगेच त्या सलाईनला असं तिच्या हाताला नुसतं चिटकवते. आता त्या नर्स येतात आणि म्हणतात, हे घ्या मॅडम, तुम्हाला हे डॉक्टरांनी दिलंय. प्रिया म्हणते, काय आहे हे? त्यावरती त्या नर्स म्हणतात, औषध आहे हे तुमच्यासाठी. प्रिया म्हणते, हे कशाला औषध दिले? हे चालू आहे ना सलाईन. त्यावर त्या नर्स म्हणतात, डॉक्टरांनी सांगितलंय पिऊन घ्या, शक्ती येईल तुम्हाला. मग प्रिया म्हणते, अच्छा एनर्जी ड्रिंक आहे का? मग पिते. एनर्जी ड्रिंक आहे असं समजून आता तिने तो ग्लास गटकवलाय. सायली अर्जुनला पाहिल्या प्रिया म्हणते, तुम्ही दोघं इथे काय करताय? प्रियाला आश्चर्य वाटलंय सायलीला तिथे बघून. आता सायली त्या नर्सला म्हणते, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं हिला ते प्यायला द्या, ते दिलं का हो ताई तुम्ही? त्या नर्स म्हणतात, हे काय, ग्लास आत्ताच यांनी रिकामा केलाय. आता सायलीने असं नाटक केलंय की ती काहीतरी तिला देतीये प्यायला म्हणून. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, तुम्ही छान काम केलं ताई, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील, तुम्ही जाऊ शकता. आता हे सगळं नाटक ते वठवत आहे तेव्हा प्रियाला वाटतं आपल्याला विष दिलं काय की. प्रिया म्हणते, हे काय होतं याच्यात? सायली, तू मला काय प्यायला दिलंयस आता? सांगते का? काय होतं बोल ना त्याच्यात. सायली आता नुसते तिच्या तोंडाकडे बघत असते. प्रिया आता घाबरायला लागते आणि म्हणते, ए सायली, खरं सांग, एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली तुम्हाला काय पाजलंय? अर्जुन आणि सायली नुसते तिच्या तोंडाकडे असे रोखून बघतात. प्रिया म्हणते, ए सायली, तू मला विष पाजलंस का? विष होतं का ते? म्हणजे आता मी मरणारे वाटतं. सायली म्हणते, प्रिया, तसंही तुझा भार खूप झालाय ग या पृथ्वीला, तुझ्या पापांचं ओझं वाढतच चाललंय ग. प्रिया म्हणते, म्हणजे सायली तू मला मारायला टपली आहेस ना? तू मला मारणार आहेस ना? नाही नाही, कोणी आहे का इकडे? प्रिया आता गांगावा करायला लागते आणि ड्रामा करायला लागते. डॉक्टर इकडे या, डॉक्टर, नर्स इकडे या, मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. आता त्या डॉक्टर येतात बरं का तिथे तिच्या खोलीत. आता प्रिया म्हणते, डॉक्टर बरं झालं तुम्ही आलात. त्या डॉक्टर म्हणतात, काय हो, काय झालं? कशाला एवढ्यानं आरडाओरडा करताय? त्यावर प्रिया म्हणते, डॉक्टर, त्या नर्सने मला औषध पाठवलं होतं आता ते विष होतं वाटतं. या बाईने मला विष दिलंय. बापरे, ओ डॉक्टर, अहो या बाईनेच विष दिलंय मला. हिने मला विष दिलंय, मी मरेल आता. काहीतरी करा डॉक्टर. अहो विष त्या नर्सने पाजलंय. खूप ड्रामा करायला लागते प्रिया, काहीतरी करा डॉक्टर, तुमच्या नर्सला पैसे दिले, अहो काहीतरी करा, मला मिठाचं तरी पाणी द्या हो, अहो माझ्याकडे बघा. पण त्या डॉक्टर काही हले ना, त्या नुसतं बघत राहतात प्रियाकडे आणि सायलीकडे. मग प्रियाच्या लक्षात येतं की डॉक्टर सामील आहे सायलीला. आणि आता इथे ना त्यांनी एक छोटासा सीन व्हिज्युअलाइज करून दिलाय. प्रिया म्हणत असते, तुम्ही या बाईला सामील झालात ना? आणि आता सायलीने हा प्लॅन कसा केला ते आपला छोटासा सीन दाखवला. सायली जेव्हा दवाखान्यात येते तेव्हा डॉक्टरांना भेटते. डॉक्टर म्हणतात, तुम्हीच आहात ना सायली सुभेदार? सायली म्हणते, हो मीच आहे, ही घ्या पुडी, आणि तुम्हाला कळलंय ना तुम्हाला काय करायचं? आता त्या डॉक्टर आणि नर्स एकमेकींकडे बघून हसतात. म्हणजे सायलीने कसा प्लॅन केला आपल्या हे छोट्याशा सीनमध्ये त्यांनी इथे दाखवून दिलं. मग आता त्या डॉक्टर प्रियाकडे बघत राहतात आणि पुढचा सीन चालू होतो. प्रिया म्हणते, तुम्ही सगळे मिळून मला मारायला टपलात ना? नाही, मी अशी मरणार नाही, माझा नवरा डॉक्टर आहे. आता मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, अश्विन, आणि म्हणते, माझा नवरा डॉक्टर आहे, मी माझ्या नवऱ्याला बोलवेल, तो वाचवेल मला. इथे ना प्रेक्षकांना बोलता जरा स्लिप ऑफ टंग झालं माझं. मी उलट बोलले होते, माझा डॉक्टर नवरा आहे.
असो, जरा गंमत घडली म्हणून शेअर केली. आता प्रिया मोठ्याने आरडाओरडा करते, "मग अश्विन, अश्विन मला वाचव, हे मला विष देताय." आता सायली तिचं नाटक बघते बघते आणि तिला जोरात असं हाताने धरून लोट. सायली म्हणते, "आपल्या जीवावर कोणी उठलं तर कसं वाटतं ना प्रिया?" "काय ग प्रिया, समोर अंधारी येते ना, मेंदूत चालेनासा होतोय असं वाटतंय ना?" सायली प्रियाला जाणीव करून देत असते की तिने कुठली आणि कोणती मोठी चूक केली आहे. पण ही एवढी पक्की आहे ना प्रेक्षकांनो, हिने कधी हिच्या चुका कबूल केल्यात का आतापर्यंत? आता प्रिया म्हणते, "ए सायली, मला का छळतेस तू? का का माझा खून करायचा आहे तुला? काय मिळणार आहे तुला माझा खून करून?" सायली म्हणते, "ए गप्पा बस ग, खून करायला का मी तुझी लाडकी मैत्रीण साक्षी आहे का? मला काही तुझं खूनबीन करायचं नाहीये आणि तुला काही विष दिलेलं पण नाहीये. डॉक्टर, द्या ती गोळी." आता सायलीने त्या डॉक्टरांना गोळी मागितली आणि ती गोळी सायली प्रियाला दाखवते आणि म्हणते, "हे बघ." सायली म्हणते, "प्रिया, साधी गोळी टाकली होती, काही नव्हतं त्याच्यात, साधं लिंबू सरबत होतं ते." अर्जुन म्हणतो, "अगं तिच्या तोंडाकडे तरी बघ, हिला वाटतंय की आता आपलं वरचं तिकीट कन्फर्म झालं. अगं बायको, तिच्याकडे बघ बघ किती घाबरली आहे तन्वी." आता त्या डॉक्टरनं बारी बोलतात बरं का प्रियाला. त्या म्हणतात की, "ओ मॅडम, तुम्हाला काही विष दिलेलं नाहीये, गपचूप तिकडे पडून राहा, आरडाओरडा करू नका आता." प्रियाचा जो उठतो तो अपमान करतोय बिचारी प्रिया. बिचारी नाही म्हणायचंय, पण एक कॅरेक्टर बद्दल बोलतोय प्रेक्षकांना. थोडीशी गंमत घडली आहे, प्रियाची फजिती झाली आहे. आता सायली हे सगळं मुद्दाम तिला अद्दल घडवायसाठी करतीये. डॉक्टर निघून जातात. प्रिया म्हणते, "सायली, का केलंस तू हे सगळं? तुम्हा दोघांना काय मिळतंय हे सगळं करून? मी माझी शिक्षा भोगते ना आता." सायली आता तिला छान उत्तर देते आणि म्हणते, "प्रिया, तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगतेस. तू हे जे कारस्थान केलंय त्याची शिक्षा कोण देणार ग तुला?" प्रिया म्हणते, "कसलं कारस्थान केलंय मी?" सायली आता तिच्या समोर येते आणि तिला असा ॲटिट्यूड देऊन म्हणते, "जगातला सगळ्यात नीच कृत्य केलंयस तू, आपल्या आईला दुःख देण्याचं. प्रिया, तू गुन्हा केलायस. तू मुद्दाम प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस ना." आता प्रियाच्या लक्षात आलंय की सायलीला कळलंय तिने काय उद्योग केलाय ते. सायली म्हणते, "मुद्दाम प्रतिमा आत्याचा मेंदू चालावा नाही असे प्रयत्न करत होतीस ना? काय ग प्रिया, अगं बोलताना मला लाज वाटतीये, तुला करताना लाज नाही वाटली ना?" प्रिया म्हणत असते, "ए सायली, हे बघ." सायली म्हणते, "एक शब्द बोल नको प्रिया, एकही शब्द बोल नकोस. अगं आपण दोघी एका आश्रमात वाढलो ग. अगं तिथे आपल्याला खूप माया मिळाली, आपुलकी मिळाली, तरी आपल्याला मनातून वाटत राहायचं की आपल्याला आई वडील हवे. अगं प्रिया, नशीबवान निघाली होतीस तू. अगं तुला तुझे आई वडील मिळाले होते, फक्त तुला. पण किती करंटी आहेस ग तू." "प्रिया, एका प्रश्नाचं उत्तर दे. तू का प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस? त्यांची स्मृती परत न येण्यामागे तुझा काय हेतू होता प्रिया?" प्रिया म्हणते, नाही ग सायली." आता प्रिया सायलीचा हात धरायला लागते बरं का. सायली जोरात तिचा हात झटकते. प्रिया म्हणते, "अगं सायली, तुझा गैरसमज होतोय. तू कोणत्या गोळ्याबद्दल बोलतेय, कोणत्या चुकीच्या गोळ्या, मला काहीच कळत नाहीये." आता ही नौटंकी करते हे अर्जुनला माहितीच होतं. अर्जुन म्हणतो, "बघ बायको, मी तुला सांगितलं होतं ना, ही तिचा गुन्हा कधीच कबूल करणार नाही. तन्वीला काहीही करा, कितीही शिक्षा द्या, ती कधीच तिचा गुन्हा कबूल करणार नाही ग. ही आयुष्यभर अशीच वागत राहणार आहे." सायली आता तिला धमकीच देते डायरेक्ट प्रियाला. अर्जुन म्हणतो, "अगं ही आयुष्यभर अशी चुकीची वागत राहणार आहे." सायली आता ओरडते प्रियावर आणि म्हणते, "प्रिया, मी तुला प्रतिमा आत्याशी चुकीचं वागू देणार नाही, लक्षात ठेव." प्रिया आता कावरं बावरं व्हायचं नाटक करते बरं का, जसं काही तिला काहीच माहिती नाही असं ड्रामा करते, ॲज वी ऑल एक्सपेक्टेड. त्यानंतर सायली म्हणते, "हे बघ प्रिया, मी प्रतिमा आत्याला आई मानते, जरी त्यांनी मला जन्म दिला नसेल तरी. आता तू जर माझ्या आईच्या बाबतीत काही चुकीचं वागलीस तर लक्षात ठेव, जे घडेल ना ते आजच्यासारखं नाटक नसेल, ते सगळं प्रत्यक्षात घडेल, लक्षात ठेव. आता जेलमध्ये तू असतानाही आणि तू जेलमधून 7 वर्षाची शिक्षा भोगून आल्यावरही प्रतिमा आत्याशी नीट वागायचं. प्रिया, आता मी तुझ्याकडे बारीक लक्ष ठेवून लक्षात ठेवायचं बरं का." आता सायलीने तिला असं धमकवलंय आणि तिथून निघून गेली आहे. प्रिया आता असं दाखवते जसं काही तिला कशातलं काही माहिती नाहीये, पण तिला सगळं माहिती आहे प्रेक्षकांनो, आणि हे अर्जुनला माहिती आहे. आता सायली त्या खोलीतून निघून जाते प्रियाच्या, आणि आता अर्जुन प्रियाच्या समोर येतो. प्रिया आता अर्जुनला काही बोलणार, तेवढ्यात अर्जुन म्हणतो, "तू जेलमध्ये असताना प्रतिमा आत्याला काहीही होऊ शकणार नाहीये." अर्जुन म्हणतो, "तू जेलमध्ये असताना प्रतिमा आत्याला काहीही होऊ शकत नाही, कारण ती किंवा सिनियर तुला भेटायला कधीच कोणी इथे येणार नाही." प्रिया, काय ग, किती अनलकी आहेस ग तू प्रिया. अगं आता तरी सुधार. लक्षात ठेव एक गोष्ट, प्रतिमा आत्याला जर काही झालं तर मी तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेल.
अर्जुन आता प्रियाला धमकी देतोय बरं का, आणि पुढे म्हणतो, आणि आता जी गेली ना आता माझी बायको, ती तर तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही. तू जेलमध्ये जायच्या आधी ती डिरेक्टली तुला वरचं तिकीट कन्फर्म करेल तुझं, असं तो खुणवतो तिला. आणि म्हणतो लक्षात ठेवायचं. प्रिया आता नुसतं घाबरायचं नाटक करते अर्जुन समोर. अर्जुन आता तिला धमकवतो आणि निघून जातो. आता प्रिया विचार करते, हे दोघे जण गेल्यावर, अरे यार यांना कसं कळलं, त्या अर्ध्या मेंदूला मी भलत्याच गोळ्या देत होते. प्रेक्षकांनो, आता एक एक करून ते प्रियाचं सत्य समोर आणायचा प्रयत्न करताय बरं का. आणि आज मालिकेचा नवीन प्रोमो पण पाहिला मी, ॲक्च्युली कालच रात्री आला. सायलीला आता कल्पनाताईंनी एक्सेप्ट केलंय आणि अर्जुन आता ते एक लाल गाठोडं शोधणार आहे. म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य अर्जुनला कळेल का? यामध्ये जरा म्हणजे सस्पेन्स आहे. आता तो सस्पेन्स केव्हा रिव्हील करताय ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. अर्जुन आता बाहेर आलाय प्रियाच्या खोलीच्या आणि सायलीला म्हणतोय, क्या बात आहे बायको, सायली 2.0. अगं मला ना तुझं हे रूप बघायला खूपच आवडतं, कधी कधीच ते बघायला मिळतं. सायली म्हणते, माझ्या घरच्यांना धोका असला की हे रूप बाहेर येतच. प्रियाला ना अशा प्रकारे भीती दाखवायची गरज होतीच. तिला आई या शब्दाची किंमत कळायला हवी ना हो. अर्जुन म्हणतोय आय होप तिला ते कळेल आता, तू एवढं तिला अद्दल घडवल्यानंतर. पण बायको, आपण घरी सांगून निघालोय की गणपतीची खरेदी करायला चाललोय, आता आपल्याला ती खरेदी करायला जायला हवं नाही का? सायली म्हणते, पण आपण थोड्या वेळ मधुभाऊंना जाऊन भेटूयात का? मला ना त्यांची खूप आठवण येतेय. या प्रियाने कुठली नाती जपली नाहीच आहेत, पण मला माझी नाती निसटू द्यायची नाहीयेत. आता ते मधुभाऊ त्याच दवाखान्यात ऍडमिट आहे का काय कोणास ठाऊक प्रेक्षकांनो, कारण तिथल्या तिथे ते गेले दवाखान्यात असं दाखवलंय खरी बाबा त्यांनी. आता प्रिया पुन्हा मधुभाऊंना मारायचे उद्योग न करो म्हणजे झालं. असो, काहीतरी आपला एक अंदाज वर्तवला. इकडे सुमनला आलंय टेन्शन. तिच्या नवऱ्याचं सत्य तिला कळलंय ना, की तिचा नवरा अतिशय बदमाश आहे, तो महिपतशी अजूनही संबंध ठेवून आहेत. आणि आता तिला ते मागच्या गोष्टी आठवत आहेत. म्हणजे नागराजने चोरी केली होती ना तेव्हा, आणि आपला नवरा आता महिपतशी सुद्धा संबंध ठेवून आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून सुमनला बिचारीला आले टेन्शन. ती विचार करतीये, हे का असं वागतायत? तो महिपत इतका विचित्र माणूस आहे, त्याने आपल्या घराचं एवढं वाईट केलं तरी सुद्धा हे त्या महिपतशी संबंध ठेवून आहेत. रविराज भाऊजी एवढं सांगतात यांना, तरी पण हे का संपर्क ठेवताय त्या महिपतशी? काय मिळतंय यांना? पण आता मी माझ्या मनातली भीती कोणाला बोलून दाखवू? आता सुमन विचार करते, ती असते टेन्शनमध्ये. इकडे या प्रतिमा आत्याला टेन्शन आलंय तन्वीचं. कल्पनाताई त्यांना समजवत असतात, जाऊ दे ग प्रतिमा, नको इतका विचार करू. तू तन्वीला एवढा जीव लावला आणि ती अशी वागली ना तुझ्याशी, माझं पण असंच झालंय ग. मी पण तिला जीव लावला, पण तिच्या फसवणुकीचं दुःख अजून कमी होत नाहीये. प्रतिमा, तू तर तिची आई आहेस ग, कसं ग सहन करशील हे सगळं? आता प्रतिमा त्या म्हणतात, खरं सांगू का तुला कल्पना, अगं मला ना तन्वीच्या वागण्याचा धक्का बसला असं नाहीये ग, म्हणजे बसलाय तसा धक्का, पण मला वाईट नाही वाटत. पण अगं कल्पना, मनातून असं वाटतं की ती मुलगी अशीच आहे आणि ती अशीच वागत राहील. दूर उभ्या असलेल्या माणसाकडे बघावं ना, तसं वाटतं ग मला तन्वीकडे पाहिल्यावर. आता प्रेक्षकांना साहजिक आहे, ती यांची खरी मुलगी नाहीच आहे, त्यामुळे त्यांना जास्ती काही फिलिंग वाटतच नाही तन्वीबद्दल. तर आता हे प्रतापराव म्हणतात, खरंय तुझं प्रतिमा, अगं एखादी मुलगी खूप जीव लावते सायलीसारखं, आणि एखादी मुलगी स्वतःच्या सख्ख्या आईवडिलांना पण दुखावते, अगदी तन्वीसारखी. आता या कल्पनाताई म्हणतात, जाऊ द्या हो, नका विषय काढू तन्वीचा सारखं सारखं, जाऊ द्या बरं, सोडून द्या तो विषय न काढलेलाच बरा. प्रतिमात्याला वाईट वाटत असतं. आणि आता इकडे ही सुमन विचार करते की प्रतिमात्याला सांगून टाकावं नागराजबद्दल, म्हणून आता सुमन फोन लावते प्रतिमात्याला. प्रतिमात्या तिचा फोन रिसीव्ह करतात आणि म्हणतात, हां बोल ग सुमन, काय म्हणतेस? सुमन म्हणते, वहिनी कामात आहात का? तुमच्याकडे बोलायला थोडासा वेळ आहे का? आता प्रतिमाताईंनी जाऊबाई उत्तर देतील अगदी तसंच उत्तर दिलंय बरं का. प्रतिमात्या म्हणतात, अगं नाही ग सुमन, इथे कसलं आलंय काम? अगं मला कोणी इकडची काडी तिकडे करू देत नाही. तू बोल सुमन, कशासाठी फोन केला होतास? सुमन म्हणते, अहो वहिनी, मला ना राहावे ना, म्हणून तुम्हाला फोन केला. अहो मला तुम्हाला सांगायचं होतं की, आता सुमनला सांगायचं आहे बरं का नागराजबद्दल, पण बोलता बोलता ती थांबून जाते. आता या प्रतिमात्या म्हणतात, हॅलो सुमन, अगं बोल, काय बोलत होतीस, काय सांगायचंय तुला? सुमन आता जरा स्वतःला थांबवते आणि म्हणते, अहो काही नाही वहिनी, सहजच फोन केला होता असंच. प्रतिमात्या म्हणतात, अगं काहीतरी बोलायला फोन केला होतास ना सुमन, बोल की मग.
सुमन म्हणते, अहो नाही हो वहिनी, सहज आठवण आली होती तुमची म्हणून फोन केला. मला ना अहो काहीतरी काम आठवलंय, मी मी करते हो वहिनी नंतर फोन. आता असं बोलून सुमन लगेच फोन कट करते. इकडनं प्रतिमा त्या हॅलो हॅलो करत राहतात. आणि आता पुढचा सीन लगेच अर्जुन आणि सायलीचा दाखवलाय. मधुभाऊंना गेलेत हे दोघे जण भेटायला आणि आता मधुभाऊंच्या तब्येतीविषयी डॉक्टरांना विचारपूस डॉक्टर म्हणतात आता पेशंटची तब्येत चांगली आहे आणि पेशंट छान रिस्पॉन्स देत आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला काय घडतं हे पेशंटला कळतं बरं का. त्यांच्याशी बोलत राहा, पेशंटला सगळं कळत असतं काय घडते आजूबाजूला. त्यांच्याशी संवाद साधा. आता ते कोमातून बाहेर येण्यासाठी तुमची मदत चांगलीच होईल. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा म्हणजे त्यांना बरंही वाटेल. आता सायली म्हणते चालेल डॉक्टर, आम्ही त्यांच्याशी खूप गप्पा मारू. आणि आता डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी येतो आता, असं म्हणून ते डॉक्टर निघून गेलेत. आता ही कुसुम पण आहे तिथे प्रेक्षकांनो आणि कुसुम खूपच खुश होऊन जाते. ती म्हणते सायली आता मी ना मधुभाऊंशी एवढ्या गप्पा मारेल की ते राग चिडून उठतील आणि म्हणतील बाई ग तुझी टकळी जरा बंद करतेस का. आता हे सगळे मिळून मधुभाऊंशी संवाद साधतायत, गप्पा मारतायत. सायली म्हणते बघा मधुभाऊ, आता कुसुमताईचं हे बडबड तुम्हाला बंद करायची असेल तर पटकन उठा आणि तिला सांगा शांत बस कुसुम. आणि आपला सोम्या आहे ना, त्याला गणितात फार अडचणी येत आहेत तो मधुभाऊ, त्याला मदत करायला हवी की नाही, तुमच्याशिवाय त्याची मदत कोण करेल. कुसुम म्हणते हो ना मधुभाऊ, अहो पोरं माझं ऐकत नाही तो काही, अहो तुम्ही उठा, दटवा सगळ्या पोरांना, तुमचंच ऐकतील पोरं. सायली म्हणते मधुभाऊ आश्रमातल्या झाडांना पाणी घालायला उठावं लागेल बरं का तुम्हाला, आता मी नाही घालणार पाणी. आता तेवढ्यात ना कुसुम अर्जुनला खुणवते बरं का, बोलता बोलता. अर्जुनला कळतच नाही ही का खाणाखुणा करतीये, तो असं म्हणतो डोळ्यांनी काय. आता कुसुम त्याला खुणवते जरा बाहेर या म्हणून. आता सायली मधुभाऊंशी बोलत असते तेव्हा कुसुम म्हणते अगं सायली तू बोल हं मधुभाऊंशी, मी जरा आलेच डॉक्टरांशी बोलून, चलता का तुम्ही अर्जुन सर माझ्यासोबत, असं म्हणून ती अर्जुनला पण बाहेर घेऊन जाते. आणि सायली मधुभाऊंशी गप्पा मारत बसते. मधुभाऊ आता तुम्ही ना सोन्याला अभ्यासाला बसवा बरं, असं त्यांनी सीन दाखवला. आता अर्जुन बाहेर येतो बरं का मधुभाऊंच्या त्या रूमच्या आणि या कुसुमला विचारतो काय झालं कुसुमताई, अचानक तुम्ही असं बाहेर का बोलावून घेतलं मला. आता कुसुम म्हणते काय हो तुम्हाला काही कळलं का, सायलीच्या आईबाबांबद्दल ती काही बोलली का तुम्हाला. अर्जुन म्हणतो नाही ना कुसुमताई, मी सायलीला बाहेर घेऊन गेलो होतो, मी तिच्या लहानपणीबद्दल तिला विचारायचा प्रयत्न पण केला, पण तिला अचानक त्रास व्हायला लागला हो, तिला अचानक चक्कर पण आली, मग मी काही बोललो नाही बाबा तिच्याशी नंतर त्याविषयी. कुसुम म्हणते अरे देवा, म्हणजे तिला ना आम्ही लहानपणाबद्दल विचारायचो बघा, तिला असाच त्रास होतो विचारलं की. मधुभाऊंनी सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाही हो तिच्याबद्दल. आता अचानक कुसुमच्या त्या पिशवीमधनं किल्ल्या पडतात खाली. आता अर्जुन त्या किल्ल्या उचलून देतो. कुसुम म्हणते अगं बाई बरं झालं किल्ल्या पडल्या नाहीत, गोंधळच झाला असता, अहो आश्रमाच्या किल्ल्या आहेत हो या. आता अर्जुनला त्या किल्ल्या बघून एक आयडिया येते. तो म्हणतो कुसुमताई सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा तुम्ही नव्हतात, मधुभाऊ आता कोमात आहे त्यामुळे तेही आपल्याला काही सांगू शकत नाहीत. आता ते आश्रम म्हणजे ते घर, तुमचं घर सायलीच्या लहानपणाबद्दल आपल्याला बरंच काही सांगू शकतं. आता ही कुसुम म्हणते आश्रम तुम्हाला काही सांगू शकेल म्हणजे. कुसुम असं बोलल्यावर लगेच अर्जुन म्हणतो सायली जेव्हा लहानपणी आश्रमात आली तेव्हा तिच्या लहानपणीच्या गोष्टी आश्रमात असतील ना, म्हणजे मधुभाऊंना सायली जेव्हा सापडली तेव्हा मधुभाऊंनी सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी नक्कीच जपून ठेवल्या असतील. मधुभाऊंना नक्कीच माहिती असेल सगळं, मधुभाऊ लहान लहान गोष्टी लिहून ठेवतात, मधुभाऊंनी सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी नक्कीच जपून ठेवल्या असतील. आता कुसुम म्हणते हो खरंय तुमचं अर्जुन सर, म्हणजे मधुभाऊंना सवयच आहे, मधुभाऊंनी सगळ्यांच्या लहानपणीच्या वस्तू जपून ठेवल्यात. अर्जुन म्हणतो मग आता आश्रमात मला यावंच लागेल, सायलीच्या भूतकाळातल्या गोष्टी आश्रमात मला नक्कीच. अर्जुन म्हणतो येस, आता सायलीच्या भूतकाळातल्या गोष्टी मी आश्रमातच येऊन शोधणार. आणि आता तो जेव्हा असं बोलतो तेव्हा कुसुमला आनंद होतोय की चला काहीतरी हिंट मिळणार आहे सायलीच्या पास्ट बद्दल, म्हणजे भूतकाळाबद्दल जाणून घेण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो अर्जुन आश्रमात जातो सुद्धा, पण त्याला प्रियाचं आणि सायलीचं गाठोडं तिथे नाहीये हे लक्षात येतं. असं नवीन प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलंय.
त्यामुळे आता अर्जुनला या प्रियावरती शंका येणार आहे की नेमकं सायली आणि प्रियाचंच गाठोडं का गायब आहे. आता हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे. येत्या 2 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान हे येणारे भाग आपल्याला दिसणार आहेत. आणि प्रेक्षकांनो, बहुधा उद्या मालिकेचा भाग नाहीये असं वाटतंय, पण जर असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मागच्या रविवारी सुद्धा त्यांनी भाग दाखवला नव्हता. इथे आज हा एपिसोड संपलाय. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की अर्जुन कुसुमला सांगत असतो, तुम्ही आता सगळ्या जुन्या गोष्टी काढून ठेवा, सगळं सामान काढून ठेवा कुसुमताई, मी येतोच आश्रमात. तेवढ्यात सायली येते आणि म्हणते, अहो कोणाशी बोलताय. अर्जुन तिला आपला फेका हाणतो, अगं मी चैतन्याशी बोलतोय. सायली म्हणते, मग मला द्या ना फोन, मी बोलते चैतन्य भाऊजीशी, मला त्यांना आमंत्रण द्यायचंय गणेशोत्सवाचं. त्यावर आता अर्जुन म्हणतो, मी देतो ना आमंत्रण. आणि आता तो फोनवर खोटं खोटं बोलतो, चैतन्य ये रे, घरी पूजा आहे. आणि मागे चैतन्य येऊन उभा राहतो. आता सायली म्हणते, कशाला खोटं बोलताय तुम्ही, कोणाशी बोलताय, आणा इकडे. आता ती नंबर बघते तर कुसुमचा असतो. सायली म्हणते, तुम्ही कुसुमताईशी बोलत होतात, मग माझ्याशी का खोटं. अर्जुनचं खोटं लगेच तिथल्या तिथे पकडलंय सायलीने. सायली म्हणते, कुसुमताईशीच बोलत होतात ना, मग माझ्याशी खोटं कशाला बोलत होतात, कुसुमताईशी बोलत नाहीये म्हणून. आता प्रेक्षकांनो, यावर अर्जुन काय उत्तर देईल ते बघूयात. पण आता अर्जुन सायली खरी तन्वी आहे या सत्यापर्यंत पोहोचेल की नाही ते आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच. आजच्या एपिसोडमध्ये भरपूर डायलॉग होते, माझं तोंड दुखते आज बोलून बोलून. असो, कसा वाटला आजचा एपिसोड रिव्ह्यू मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. चैतन्य तिथे आल्यामुळे या अर्जुनचं खोटं पकडलं गेलं. पण बघूयात आता प्रेक्षकांनो, येणारे भाग हे इंटरेस्टिंग असतील असं दिसतंय खरी. आणि बघूयात नवीन पूर्णाजीची पण एंट्री होते का मालिकेमध्ये, कारण पूर्णाजी आणणं हे तर त्यांना म्हणजे दाखवावंच लागेल नाही का. शेवटी हे मालिकेतलं एक पात्र आहे, ते त्यांना पुढे न्यावं लागेल असं वाटतंय तर खरी. पण बघूयात आता ते काय. पण आता बघूयात नवीन पूर्णाजी आपल्याला केव्हा बघायला मिळेल. आपण जुन्या पूर्णाजीला विसरूच शकत नाही प्रेक्षकांनो, त्या आपल्या मनामध्ये कायम घर करून आहेत, यात काही शंकाच नाही. तर भेटूयात आता पुन्हा नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. आणि प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, उद्या एपिसोड आहे की नाही. आय थिंक सो उद्या एपिसोड नसावा. तर कोणाकोणाकडे गौरी आहेत त्यांनीही मला कमेंट करून सांगा, त्यांची तयारी कुठवर आली आहे ते. भेटूयात मंडळी पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.